त्यांना घेऊन जा. मला नाव विचारायचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाचा आणि झडपीचा कुठल्याही शिक्षकाचा संबंध येत नाही. कायद्याने काही संबंध नाही. कुठला संबंध येतोय? कोणता संबंध आहे? अशा चुका जर वारंवार केल्या ना तर तुम्हाला ठोकून काढणार. लक्षात ठेवा तुम्ही. लेकरांच्या भविष्यासोबत जर खेळणार ना साहेब मला सांगा, चार शिक्षक 8 शिक्षक आहे. 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार आणि शाळेत कोण शिकवणार सर? त्याचे पोरायचं वाटलं आहे ना. अरे मांडला म्हणजे ऐकत नाही. नोटीस काढली मी. शांततेत ऐकत नाही. शांततेची भाषा तुमच्या समोर त्या. तर साहेब मला एक सांगा, ही गोष्ट यांना कळते ती तहसीलदारला कळवं नाही का? घेणार नाही आम्ही. अरे आम्ही अंग्रेजाच्या सर एक गोष्ट आहे का, जी गोष्ट साध्या सरपंचाला कळते की 4 शिक्षक 8 शिक्षकातून 4 नाही द्यायचे, ती तहसीलदार नाही कळत का? शिक्षण अधिकारी नाही कळत का? तुमच्यात आवाज नाही रे. तुम्ही साले आधी गांडू बोलतात आहे. ते. तुमच्या मनगटात दम नाही ना आवाज उचलायचा. मी आलो इथं मरायला तयार आहे. गावात किती मला निशाण बसणार नाही. लावून तुम्ही कामाला याला शाळेतलं शिक्षकाला घ्या. खाली बोलला माझ्यावर जो अन्याय झालाय तुमच्या लेकरावर झालाय असं तुम्ही समजा. तुमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्ही टॅक्स भरतो. ते शिक्षक यांनी निवडणुकीच्या कामाला लावले आणि आम्ही मान्य करणार नाही सर. ऑलरेडी आमचे 14-15 रुपये जिल्हा परिषद इमारतीला लावून टाकले. तुम्ही शाळेला लावायचे. असे वारंवार जर मी निर्णय घेत असतील तर मी घेण्याच्या खात्रीचे. तुम्ही शिकले सर, आम्हाला सुद्धा शिकण्याचा अधिकार आहे. मॅडम तहसीलदार झाल्या कमीत कमी आमच्या पोराला गणित तरी यायला पाहिजे, वाचन तरी यायला पाहिजे. 4 शिक्षक निवडणुकीच्या मागे लावले, पहिले मंत्री चौकीच्या मागे लावले. निवडून येऊन काय कामं करायला लागले आमचे? काय कामं करायला लागले ते मंत्री संत्री? शिक्षक कमीत कमी शिकवताय ना. कुठल्या जिल्हा परिषद सदस्यांना, कुठल्या आमदार खासदारांना शाळेला निधी दिलाय? कुठली इमारत त्यांनी उभी केली? मला चक्कर यायला, मला त्यांनी अटक केलेलं आहे. माझ्या हातात पाठवायला लागले. एका महिन्याला लागले. डॉक्टर विक्टर नाही, कलेक्टर बोलवा खाली. डॉक्टर बोलवा ना. कलेक्टर एक तास झाला ते माणूस बोलतो ते माणूस खाली आणली. कायदा बोला नाही. तुम्हाला आवाज दाबला ना सर. आवाज दाबायचा. या मॅडमला त्यांनी कारवाई केली. ठीक आहे सांगतोय. कलेक्टर साहेबांच्या चेंबरमध्ये एक मिनिट मला. हो 1 मिनिट मंगेश. चला 1 मिनिट. ऐका ना. आम्ही कलेक्टरला घोडे लावतो पण पोलिसांचा आम्ही आदर करतो. पोलिसांच्या पुढे आम्ही जाणार. तुम्ही आमचं जीव वाचवताय. तुम्ही आमचं संरक्षण करताय. तुमच्या नोकरीला धोका होईल असं आम्ही काही करणार नाही. आमच्यासाठीच आहे का? 1 मिनिट सर. हे पण सुद्धा नाही आमचं. तुम्ही दांड्याचा काय विषय करा ते सोडा नाही. आम्ही तुम्ही काय करा. सगळ्यांना भावना मान शांततेत बोलतो. तुम्ही बोला. शपथ शांततेत बोलतो. सांगा तुम्ही किती लोक तुम्ही सांगा. सगळ्यांना उद्या शांत सगळ्याला नाही. मीटिंग अडचण आहे ती. सगळ्याची अडचणचा विषय आमच्या नाही. पोरं आहे झेडपीमध्ये. आमचे नातू शिकवले झेडपीमध्ये. आरडीसी नुसता फोन करून ठेवला. कलेक्टर साहेबांना चेक करू. पण त्या असंच होते. आम्ही आवाज उचलतो. आवाजाचा विषय नाही. सरपंच ऐका ना. इथे जे मोर्चे निवेदन किंवा काही प्रश्न मोर्चा नाही. खाली साहेबाला बोला खाली काय अडचण आहे? सर येऊ द्या ना खाली. काय जनतेसाठीच आहे ना. बाकीचे थांबा बाहेरच. चला बाकीचे बाहेर थांबा. मला असं नाही.